आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची लगबग सुरू आहे। महाविकास आघाडीचा जाहीरनामा जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे। महाविकास आघाडी आपला जाहीरनामा आज प्रकाशित करणार आहे। तर हा जाहीरनामा जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे। विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची लगबग आता सुरू आहे। तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे पाहूयात। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये दिले जाणार। महिलांचा बस प्रवास मोफत करणार। 6 घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये मिळणार। महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या 2 दिवस ऐच्छिक रजा देणार। जन्मास आलेल्या मुलीला 18 वर्षांनंतर 1 लाख रुपये देणार। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्याला 50,000ची सूट मिळणार। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। शेतमालाला हमीभाव दिला जाणार। पीक विम्याच्या जाचक अटी काढून टाकल्या जाणार। सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4000 इतकं मानधन मिळेल। एपीएमसी परीक्षा एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांमध्ये लागणार। बार्टी, महाज्योती, सारथी मार्फतची शिष्यवृत्ती वाढवली जाणार। तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामधल्या या घोषणा आपल्या समोर आलेल्या आहेत। जय महाराष्ट्रच्या हाती लागलेल्या आहेत। विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता महाविकास आघाडीची त्या दृष्टिकोनातून लगबग सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आत्ताच आपण पाहिलं भाजपाचं संकल्प पत्र हे अमित शहा यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा देखील आता प्रसिद्ध होतो आहे। तत्पूर्वी तो जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे। काही घोषणा आपल्या समोर आलेल्या आहेत, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच आपण मिळतं आजच्या थोड्या वेळापूर्वी भाजपचा जाहीरनामा हा जाहीर झालेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता आपण मिळतं काही वेळामध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होणार आहे। निर्मल पॉलिटिकल फ्रायडेज हॉटेलमध्ये काही वेळामध्ये आता आपण मिळतं हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। मल्लिकार्जुन खरगे जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते या ठिकाणी हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत आणि आपण या ठिकाणी नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील, हे सर्व या ठिकाणी नेते उपस्थित राहणार आहेत आणि या महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो कसा असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण आपण मिळतं काही जे मुद्दे आहेत ते समोर आलेले आहेत आणि आपण मिळतं ज्या प्रकारे ते भाजपला देखील जाहीरनामा सादर करण्यात येतो त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, तसेच वृद्ध नागरिक असतील, तसेच जे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आपण मिळतं शेतकरी असतील, या सर्व घटना सर्वांबाबत आपण म्हणजे यामध्ये जाहीरनाम्यामध्ये सर्वांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत। जी जी मनोज, आपण पाहिलंय यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा स्वतंत्र असा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, वचननामा प्रसिद्ध केला होता, पंचसूत्री त्यांनी सांगितली होती। यातले मुद्दे देखील या जाहीरनाम्यामध्ये दिसून येत आहेत मनोज। नक्कीच आपण बघितलं काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपला जाहीरनामा सादर केला होता आणि त्यामध्ये पंचसूत्री देखील जो महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे त्यामुळे कुठेतरी जाहीर समोर येताना दिसते आणि त्यामध्ये आपण महत्वाचं बघितलं की बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात विकास केला नाहीये त्याबद्दल या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात येणार आहे महाविकास आघाडीकडनं आणि आपण हा जाहीरनाम्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की भाजपचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता काही शहरामध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। अगदीच मनोज, मात्र हा जाहीरनामा आतापर्यंत आपल्याला जितके मुद्दे सापडले आहेत, जितके मुद्दे या जाहीरनाम्यामधले आपल्याला कळलेले आहेत त्याच्यामध्ये एक वेगळेपण ते म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीसाठी 2 दिवस ऐच्छिक रजा देणार असल्याचं या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं गेलंय मनोज।
नक्कीच आपण पाहिलं तर ज्या महिलांना मासिक पाळी येते त्याबाबतीत या जाहीरनाम्यामध्ये विशेष सांगण्यात आलेलं आहे. कारण की आता ज्या महिलांना मासिक पाळी त्यांना विशेष सुट्टी देण्यात येणार आहे, 2 दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांचा कुठेतरी विचार करण्यात आलेला आहे. कारण की या आधी महिलांचं आपण म्हणत तर काही झालं तरी महिलांना काही विचार करण्यात आला नव्हता, पण आता याबाबत गोष्टीबाबत यामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि आता ते जाहीरनामा देखील सादर होत आहे. जी जी जी, या जाहीरनाम्यासंदर्भात माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.